संघ या मैदानावरती उतरतोय, तर दुसऱ्या बाजूनं समीर वेंगुर्लेकर, गोपाळ बटा यांच्या नेतृत्वाखाली राजाराम वॉरियर्स तळवडे हा संघ देखील या मैदानावरती उतरतोय. जे रसिक प्रेक्षक कमेंट्री बॉक्सच्या बरोबर समोर आहेत, ऋषभ आपल्याला विनंती आहे समोरच्या सर्व प्रेक्षकांना आपण थोडंसं बाजूला करा. चौया मैदानावरती कारण दोन बलाढ्य संघांची ही आमने सामन्याची लढत पाहायला मिळते. दोनही संघांचा विचार जर केला तर दोनही संघ एकमेकांसमोर कित्येक वेळा उभे ठाकले आहेत. कित्येक ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धा दरम्यान हे खेळाडू एकमेकांसमोर आलेत, एकमेकांना धूळ चारले, खडे चारलेत, पाणी पाजलंय आणि आज पुन्हा एकदा या दोन्ही संघांची गाठ पडते. निमित्त ठरते या रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 ची ही सुंदर आणि देखणी स्पर्धा. बहिणाबाई चौधरी म्हणतायत, निजविते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याला हात म्हणू नये. जिच्यामध्ये नाही चेव तिला भक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही चेव तिला शक्ती म्हणू नये. चौया मैदानावरती दोनही संघ एकमेकांसमोर येत आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कृष्णा त्रिपाठी. एका बाजूने गोलंदाज कृष्णा त्रिपाठी याला आणलं जातं. एक लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाज पहिल्या षटकादरम्यान वापरला जातोय, तर प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला 6 षटकांच्या या सामन्यादरम्यान एका बाजूने दाजी नाईक, दुसऱ्या बाजूने बबल नाईक हे दोन होडावडे गावचे सुपुत्र गुडवान खेळाडू मैदानावरती स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. नाणेफेक हरले प्रथमतः फलंदाजी करत असताना बबल नाईक स्ट्राईक एंडवरती तो सध्याच्या स्थितीमध्ये एका बहरात पाहायला मिळतोय. काल ज्या खेळाडूनं मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपल्या नावे केला यंगस्टरच्या स्पर्धेमध्ये, त्या खेळाडूसोबत ज्याने एक चांगली भागीदारी कालच्या दिवसात यंगस्टरच्या स्पर्धेत देखील साध्य केले, तोच खेळाडू बबल नाईक असेल स्ट्राईक एंडवरती. नक्कीच पहिल्या मॅचला सेमीफायनलमध्ये देखील बबलची बॅट तळपली होती कालच्या दिवसामध्ये, कालच्या रजनीमध्ये, आणि तीच कामगिरी या सामन्यात देखील पुन्हा एकदा करावी. तोच सिलसिला फलंदाजीचा या सामन्यात करावा हेतून बबल पहिला चेंडू फेस करताना समोर कृष्णा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू फुल टॉस बॅटवरती समोरच्या दिशेला उडायला, लॉंगअपच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय खरा. सुरेख क्षेत्ररक्षण घडलंय त्या ठिकाणी आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, चेंडूची परतीची फेक केली जाईल, तोपर्यंत नक्कीच एकदा पूर्ण करत असताना दोनही फलंदाज अगदी डावाच्या पहिल्या चेंडूवरती पहिली धाव पूर्ण करावी, अतिरिक्त दबाव हटवावा आणि त्यानंतर एक फलंदाजीचा मनसुबा रचावा या मैदानावरती, हा प्रमुख हेतू. आणि याच हेतूनं फलंदाजी करत असताना हे दोनही फलंदाज प्रत्येक सामन्यात पाहिलंय बबलच्या साथीला दुसरा फलंदाज मैदानात येत होता, परंतु यावेळेस थोडीशी स्ट्रॅटेजी रणनीती बदलल्यानंतर एक वेगळी रणनीती आखली जाते आणि पहिल्या चेंडूपासून पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घ्यावा यासाठीच मैदानात दाजी नाईक याची देखील वर्णी लावली जाते. यापूर्वीचा सामना एका बाजूने झुकल्यानंतर हा सामना कोणत्या संघाच्या बाजूने धकेल, दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर असताना यावेळेचा हा चेंडू सुरेख फटका निघाला. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून अगेन्स्ट द स्पिन विथ द स्पिन खेळत असताना यावेळेस वन बाउ चेंडूला सीमारेषा पार पाठवत असताना दाजी नाईक यांची बॅट तळपली आणि निघाला हा पहिला चौकार. डीजे थँक्यू डीजे. धावसंख्या पोहोचते तब्बल 5 या धावसंख्येवरती. एक सुंदर फटका लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा विथ द स्पिन दाजी नाईक यांच्या बॅटमधून, आणि नक्कीच एका चौकारण्याची सुरुवात करत असताना आक्रमकता जी आहे दाजीकडे ती आक्रमकता सिद्ध केली जाते या पहिल्या चेंडूवरती. एकंदरीत धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर 5 धावा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा कृष्णा त्रिपाठी. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक काहीसा दूर पाहायला मिळेल कारण चेंडूने सीमारेषा गाठली या मैदानावरती आणि निघतोय बॅक टू बॅक दुसरा सलगचा रॉयल किंग भाजप. रिव्ह्यू देखील पाहायला मिळतोय, रिप्ले पाहायला मिळतोय आणि ज्यामध्ये दाजीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं बॅकफुटवर गेल्यानंतर बॅकफुटवरती पूर्णपणे बॉडी वेट ट्रान्सफर केल्यानंतर स्वतःसाठी जागा बनवली जाते फटक्यासाठी आणि त्यानंतर लॉंग ऑनच्या दिशेने निघालेला जो फटका चौकार आणि या चौकारानिशी धावसंख्या 9 या आकड्यावरती. रॉयल कारभार डेगबे संघ बनाम राजाराम वॉरियर्स तळवडे अशी ही झुंज मैदानावरती कडवी प्रतिसाद. यावेळेस आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न, अपेक्षित उंची ज्या उंचीपेक्षा चेंडू काहीसा खाली राहिल्यामुळे नक्कीच बॅटचा आणि बॉलचा संपर्क चुकलाय. धावसंख्येत खूप मोठा बदल नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली.
पहिला बॉल डॉट दाजीसाठी या ठिकाणी गोलंदाज कृष्णा याचा पहिला डॉट बॉल या इनिंगचा आणि एकंदरीत धावसंख्या 9 या आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त। यावेळेस पुन्हा एकदा अगदी ज्या प्रकारे पहिला फटका मारला होता त्याच दिशेने त्याच लाईन मध्ये पुन्हा एकदा हा फटका, वन बाउंड चेंडूचा प्रवास, सीमारेषा पार, चौकार। रॉयल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग असं का म्हटलं जातं गोपाळ भटा यांना, आणि त्यांनी घेतलेला निर्णय तो मी सार्थ ठरवेन हे दाखवत असताना दाजी नाईक या मैदानावरती आतापर्यंत दाजीच्या बॅटमधून निघाले तर 3 चौकार, 1 ऑन साइडला 2 ऑफ साइडला। अगदी ज्या प्रकारे दुसऱ्या चेंडूवरती चौकार निघाला होता त्याचाच रिप्ले निघालाय दाजीच्या बॅटमधून, निघालाय चौकार। धावसंख्या एकंदरीत 13 या धावसंख्येवरती असताना पहिल्या षटकात विचार मंथन करायला लावलं जाते प्रतिस्पर्धी संघाला। राहुल त्रिपाठी एक रणनीती आखल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती। यावेळेस दाजीसाठी पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेस देखील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे सजावलाय आणि जी संधी त्या ठिकाणी उपलब्ध केली होती ती संधी निर्माण केली होती त्या संधीचं सोनं करत असताना गोलंदाज क्षेत्ररक्षक जो सापळा रचलाय त्या सापळ्यात दाजीला अडकवलंय आणि ही पहिली विकेट, पहिली प्राइज विकेट आपल्या नावे केली गोलंदाजी करणाऱ्या संघानं डीजे। रॉयल किंग ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, कान लक्ष देऊ नये का? फ्रॉन्क्स गाडीची चावी जर तुमच्याकडे असेल तर लगेच ती गाडीची चावी घेऊन कमेंट्री बॉक्समध्ये या। रॉयल किंग ग्रुपच्या सदस्यांना विनंती असेल, फ्रॉन्क्स गाडीची जी चावी आहे तुषार तुळसकर यांच्या ती लगेचच घेऊन आपण कृपया कमेंट्री बॉक्समध्ये या। सव्या मैदानावरती एकंदरीत खेळ रंगला आहे या 2 बलाढ्य संघांचा। एका बाजूला राजाराम वॉरियर्स तलवडे संघ नशीब आजमावत असताना प्रतिस्पर्धी रॉयल कारभार डेगवे या संघाच्या विरोधात अनिकेत राहुल, तुम्हाला विनंती असेल आपण कमेंट्री बॉक्सकडे या। अनिकेत राहुल 13 धावा धावसंख्येत असताना 1 गडी बाद ही कामगिरी या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करत असताना राजाराम वॉरियर्स तलवडे संघाचे। बबल नाईक स्ट्राइक एंडवरती पहिला चेंडू फेस केलाय, केवळ 1 धाव त्यांच्या बॅटमधून निघाले आणि नक्कीच संघाला एका सुस्थिती देण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाजी मार्गवरती देखील बदल पाहायला मिळतो। या ठिकाणी रॉयल किंगच्या वतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा रॉयल कारभारचा संघ गोलंदाजीमध्ये असताना चिरे, वाळू आणि विटा प्रदीप पाटील यांना भेटा। चौया मैदानावरती 13 धावा 1 आघाडीच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवरती सूरज गायकवाड। कालच्या दिवसात या खेळाडूने देखील एक चांगली कामगिरी केली, अष्टपैलू खेळाडूचं योगदान दिलंय यंगस्टरच्या स्पर्धेमध्ये आणि तोच सूरज आज मात्र सावंतवाडीच्या मैदानावरती। काय घडलंय मैदानावरती? पहिला चेंडू फेस करत असताना सूरजचा बबल नाईक अखूट टप्प्याच्या चेंडूवरती पाठीमागे जातोय, बॅकफुटवर जात असताना फटका मारण्याचा प्रयत्न चुकतोय आणि त्यानंतर मात्र फलंदाज हिट विकेट मैदानावरती पाहायला मिळतोय। स्वतःच्याच पायानं स्वतःच्याच हातावरती पायावरती कुऱ्हाड मारून घेतली जाते या मैदानावर बबल नाईक याकडून, कारण फटका मारण्याच्या प्रयत्नात बबलची प्राइज विकेट मिळाले आणि त्यानंतर मात्र राजाराम वॉरियर्स तलवडे संघ प्रथमतः फलंदाजी करताना काहीसा अडचणीत एका केविलवाण्या स्थितीमध्ये डीजे। पथावर असताना गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच वैयक्तिक कोट्यातील षटकात येतोय गोलंदाज सूरज आणि अगदी मैदानात आल्या विकेट मिळवतो या मैदानावरती। एक चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू हाताळत असताना एक वेगळ्या उंचीचा टप्पा विशिष्ट टप्प्यावरती पडल्यानंतर उंची प्राप्त करतोय आणि त्यानंतर मात्र फलंदाज बबलला माघारी परतवल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती सोहेल शेख
मुजामिल आणि त्यांच्यासोबत सोहेल शेख ही जोडी मैदानात. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा शिलेदार फलंदाज मुजामिल, तर नॉन स्ट्राईक एंडवरती सोहेल, हे दोन खेळाडू. सूरजांचा हा चेंडू, फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू उडतोय, संधी बनते, परंतु क्षेत्ररक्षक काहीसा दूर राहिल्यामुळे एक धाव पूर्ण करण्याचा अवधी आणि ही एकच धाव पूर्ण झाल्यामुळे धावसंख्या देखील परावर्तित. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. राजन वॉरियर्स तळवडे संघ, या संघाकडे अनुभव आहे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा, या संघाकडे क्षमता आहे, या संघाकडे एक नेतृत्व पाहायला मिळत आहे आणि एका कुशल नेतृत्वाखाली खेळत असताना हा संघ या 6 षटकांदरम्यान या केविलवाणी स्थितीतून आपल्या संघाला कशा प्रकारे बाहेर काढेल, काय घडेल, कितपत धावसंख्या उभारली जाईल, कितपत प्रश्न उभे टाकतायत, परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन सोहेल शेख मैदानावरती बॅटिंग करत असताना यावेळेस सोहेल 30चा हा चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण प्राप्त घेणारा चेंडू, फिरकी घेतोय, गिरकी घेतोय, फलंदाजाची भिरकी घेत असताना चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे, मिळते ती अतिरिक्त एक धाव आणि या एका धावेनं धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात एक मोठी धावसंख्या उभारली जरूर, परंतु त्यानंतर मात्र सूरज गायकवाड धक्के देत असताना प्रतिस्पर्धी संघाला. यावेळेस हा चांगला चेंडू, वाईडचा इशारा पंचांकडून पाहायला मिळतोय, वाईडच्या रूपात अजून एक धाव आणि सोबतच 22च्या रूपातील अजून एक अतिरिक्त डिक्लेअर स्वरूपातील धाव, म्हणजेच टोटल 2 धावा आणि या 2 धावांची धावसंख्या ही 17 या धावसंख्येवरती. दबाव तर नक्कीच बनलाय. सेमीफायनलचा सामना सावंतवाडीतील दर्दी रसिक प्रेक्षकांच्या समोर सामना खेळत असताना नक्कीच दबाव हा दोनही संघांसमोर पाहायला मिळतोय आणि हाच दबाव झेलत असताना गोलंदाज थोडासा भरकटतोय आणि फलंदाज आपली विकेट गमावत असताना 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर दबाव सोहेल शेख निजामुलवरती आणि यावेळेस देखील फटका हवेत, फटका फसल्यानंतर चेंडूवरती येतोय रणजित फलाटे, अगदी कुठची चूक न करता अलगद विसावा देतोय चेंडूला आणि त्यानंतर मात्र या डावातील पहिल्या इनिंग दरम्यानचा हा तिसरा फलंदाज माघारी. सोहेल देखील काहीसा निराश हताश करत माघारी परतत असताना डीजे गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा, 1.3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एका बाजूनं मुझम्मिल हा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवरती, तर स्ट्राईक एंडवरती नवीन बॅटर मैदानात कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ बटा. जी आघाडी पाठवली होती दाजी नाईक बबल नाईक यांचा, तो प्रयत्न असफल ठरल्यानंतर कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आपल्या संघाला या केविलवाणीच्या स्थितीतून बाहेर काढावं, एका सुस्थितीत नेऊन ठेवावं आणि एक चांगलं टोटल सेट करावं या मैदानावरती. याच प्रयत्नात हे 2 खेळाडू पाहायला मिळतील. कशा प्रकारे यश येणाऱ्या काळात या 2 खेळाडूंना प्राप्त होईल, यश संपादन केलं जाईल पाहूया, कारण एक सामना चांगल्या स्थितीमध्ये असताना गोलंदाज पुन्हा एकदा सूरज. यावेळेस देखील एक वेगवान चेंडू, भन्नाट वेगानं टप्पा पडल्यानंतर उंची प्राप्त करणारा, प्रश्न विचारणारा फलंदाज गोपाळ बटा यांना बॅटची आउटसाइड एज, त्यानंतर चेंडूचा प्रवास विकेट किपर पर्यंत, झेल सुटला, एक धाव डिक्लेअर स्वरूपाची आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. जे स्वप्न पाहिलं होतं रॉयल किंग ग्रुपच्या सदस्यांनी, ते स्वप्न सत्यात उतरवत असताना देखील हा ग्रुप पाहायला मिळतोय. भाजपा चषक 2026च्या माध्यमातून 5वं पर्व या स्पर्धेचं आणि हे 5वं पर्व डे नाईट स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्की श्रेय द्यावं लागेल संपूर्ण रॉयल किंग ग्रुपला या स्पर्धेसाठी. यावेळेस फटका उडवलाय, मुदामिलच्या बॅट मधून चेंडू हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय का, काय घडतंय या मैदानावरती? 1 बाउन्स चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करत असताना आलाय रॉयल किंग भाजपा चषक चौकार. डीजे बावीस धावांवरती 3 गडी बाद, एक चौकार मारला या ठिकाणी मुझम्मिल यांनी. थोडीशी आशा उत्पन्न करत असताना या दुसऱ्या षटकात
यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न पाहायला मिळतोय. बॅट तर वेगानं फिरते, गिरकी देखील घेते, भिरकी घेते आणि बॉल देखील बॅटला स्पर्श करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये त्या ठिकाणी स्थिरावतोय. जी धावसंख्या होती 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, धावसंख्येचं चित्र बदलतंय. एका चेंडूच्या समाप्ती अखेर 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा, हे चित्र, ही धावसंख्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. डीजे ती 4 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मुझामिल्याचा पाहायला मिळतोय, परंतु टप्पा पडल्यानंतर त्याच टप्प्यावरून चेंडूला बाहेरच्या दिशेला वळवतोय फलंदाज. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. पंचांच्या भूमिकेत महेशजी डोंगरे सर, त्यांच्यासोबत ऋषिकेश कारुडेकर हे पाहायला मिळत आहेत. गेले 3 दिवस आणि आजची रजनी अगदी करडी नजर पाहायला मिळाली या पंचांची या स्पर्धेदरम्यान. सोबतच 7 लाभते आणि प्रेक्षकांची मन जिंकवून घेणारा डान्स ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि तब्बल आजच्या दिवसात विक्रमी ज्यांनी 8,000 रुपयांचं एक प्राइज बक्षीस आपल्या नावे केलंय, तब्बल 9,000 रुपयांचं बक्षीस, ते पुण्याचा मायकल नितीन वेताळ सर देखील या स्पर्धेला लाभलेलं एक खास प्रमुख आकर्षण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच केवळ क्रिकेटची स्पर्धा नाही, या क्रिकेटच्या स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांची मन जिंकून घेणारे डान्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पुणे भूषण वेताळ सर यांचा आणि हे सर्व ज्यांनी आयोजित केलं या रॉयल किंग ग्रुप यांचं हे मेन प्रमुख श्रेय. या मैदानावरती धावसंख्या 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर अगदी आजच्या दिवसाचा पहिला सामना, क्वार्टर फायनल, आणि त्या सामन्यात तब्बल 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना ज्या खेळाडूंना सामना फिरवलाय तोच गोलंदाजी मार्कवरती खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चौधरी. पहिला चेंडू चकवा देत असताना बॅटवरती आलाय खरा, एक धाव तर नक्कीच पूर्ण पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा या मैदानावरती. सत्यम चौधरी गोलंदाजी मार्कवरती. एक छोट्या श्रेणीचा चाणाक्ष चतुर गोलंदाज, एकाच टप्प्यावरून दोनही बाजूला चेंडू वळवण्याची कला प्राप्त असलेला हा गोलंदाज. एक नक्कीच मोठं आव्हान असेल या ठिकाणी सत्यमचं. आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडूची लाईन बघा, चेंडूचा टप्पा बघा, चेंडूचं वळण, फिरकी, गिरकी बघा. गोपाळ बटा यांना देखील प्रश्न पडतो या मैदानावरती. रिव्ह्यूचा वापर केला जातोय. पंच तटस्थ होते, पंचांनी डॉट बॉलचा इशारा दिला होता, परंतु या ठिकाणी रिव्ह्यूची मांग केली जाते. बॅट्समन कडून रिव्ह्यू वापरला जातोय आणि नक्कीच पुनर्निरीक्षण कक्षामध्ये पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच नितीन वेताळ सर, त्यांच्यासोबत गौरव सावंत tenniswicket.in माध्यमातून पुनर्निरीक्षण कक्षामध्ये या ठिकाणी पाहिलं जात आहे, चेक केलं जात आहे. अगदी स्लो मोशन अँगलमध्ये पाहिलं जात आहे या काय घडतंय या चेंडूवरती. चेंडूचा टप्पा बरोबर मिडल स्टंप्स मध्ये आणि तिथून चेंडू वळवला या ठिकाणी गोलंदाज सत्यम यांनी. हातभर वळण पाहायला मिळतंय आणि त्यानंतर हा बॉल वाईड बॉल पाहायला मिळतोय. रिव्ह्यू घेतलाय, तो रिव्ह्यू सक्सेसफुल. पंचांना आपला निर्णय या ठिकाणी बदलावा लागतोय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिलेला हा निर्णय आणि त्यानंतर गोलंदाज सत्यम पुन्हा एकदा वाईडची खूण, अतिरिक्त एका धावेनं धावसंख्येत बदल. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालंय. बॅट तर वेगानं फिरली जरूर, परंतु बॉलवरती आलाय खेळाडू. काय घडलंय? कृष्णा पवार चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. झेल सुटला या मैदानावरती. एक साधा सोपा झेल कृष्णासाठी होता, परंतु यावेळेस मात्र हा झेल सुटलाय. त्यानंतर एकदा प्रतिस्पर्धी संघाला बहाल झाल्यानंतर धावसंख्या ही परावर्तित. धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावरती. दोन्ही संघांचा विचार केला, मातब्बर खेळाडू दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळत आहेत. खास करून राजाराम वरिया तलवडे संघामध्ये मातब्बर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच जर या सुरुवातीच्या षटकांमध्ये थोडीशी सावध फलंदाजी केली आणि त्यानंतर स्लॉग ओव्हरच्या षटकात जर मोठ्या फटक्यांचा विचार केला तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारणं नक्कीच सहज सोपं बनेल या मैदानावरती. तोच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु 4 गडी बाद झाल्यानंतर समीर वेंगुर्लेकर मैदानावरती.
गोपाळ भट्टा यांच्या बॅटमधून 3 चेंडू 4 धावा निघाल्यानंतर समीर पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती. यावेळेस आडव्या बॅटने झाडू शॉट मारण्याचा हा प्रयत्न चुकतोय, कारण फलंदाजाला गोलंदाज आपल्या फिरकीमध्ये या ठिकाणी अडकवतोय. हा बॉल डॉट राहिल्यानंतर थोडासा दबाव नक्कीच असेल समीर यांच्यावरती, कारण सत्यम यांची ही चांगली कामगिरी अगदी सकाळपासनं ज्या ठिकाणाहून सामना सकाळी संपवला होता अगदी तीच लय या सामन्यात देखील प्राप्त केल्यानंतर धावसंख्या अडकवली प्रतिस्पर्धी संघाची 26 या आकड्यावरती. यावेळी देखील पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडूला डाव्या हाताच्या फलंदाजाला आतमध्ये आणलंय. विथ द टर्न फटका मारण्याचा प्रयत्न, शरीरावरती तो आदळलेला चेंडू, शरीरभेदी ही गोलंदाजी आणि या चेंडूच्या समाप्ती अखेर धावसंख्या जैसे की तैसी 26 या आकड्यावरती. सलगचे 2 चेंडू समीर यांना डॉट फेकल्यानंतर गोलंदाज सत्यम. यावेळेस हा चेंडू पुढे फेकलाय, अगेन्स्ट द टर्न फटका मारण्याचा प्रयत्न निघालाय, चेंडू हवेत, 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने निघालेला हा चेंडू एक धाव तर नक्कीच पूर्ण पाहायला मिळाले. फेक देखील थोडीशी वाईडिश पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र काय घडतंय या मैदानावरती. पहिली धाव पूर्ण केली होती, धावून त्यानंतर 2 धावा सोबतच 1 धाव डिक्लेअरची ओव्हरथ्रो आणि त्यानंतर एकंदरीत 4 धावा या चेंडूवरती. दबाव साप झळकतोय या सेमीफायनलचा आणि हाच दबाव वारंवार चुका करण्यास कारणीभूत करतोय प्रतिस्पर्धी संघांना. सुरुवातीस फलंदाज बाद झाले, त्यानंतर मात्र दबाव झुगारत असताना फलंदाजी करत असताना धावसंख्या पोहोचते 30 या धावसंख्येवरती. दोन्ही फलंदाज 3 चेंडू तर 4 या धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आतापर्यंत कसावटभरी गोलंदाजी सत्यम यांची. यावेळेस देखील पुन्हा एकदा टर्न आणि अगेन्स्ट द टर्न फटका मारणं तेवढी सोपी बाब नाहीये सत्यमच्या विरोधात, तेच पुन्हा एकदा साध्य पाहायला मिळत आहे. षटक होताही समाप्त, 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावरती. 4 खंदे सुरुवातीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर काय घडतंय, काय बिघडतंय या येणाऱ्या कालावधीमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये कितपत धावा उभारल्या जात आहेत, किती धावांचं लक्ष ठेवलं जात आहे, सेट केलं जात आहे, पाहूया ऐकूया येणाऱ्या 3 षटकांमध्ये. अमोल जमदाडे सर यांच्या माध्यमातून आणि मी सचिन सावंत काही काळ आपली रजा घेतोय. धन्यवाद डीजे. धन्यवाद सचिन सावंत. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनातून हार्दिक आपण स्वागत करूया. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026चा 5व्या पर्वाचा आपण आनंद घेतो आहोत. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम रजनीमधील सेमीफायनल नंबर 2ची लढत तुम्ही पाहताय. या अगोदर सेमीफायनल नंबर 1 मध्ये भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम क्रिकेट संघाने विजय निश्चित केला आणि त्या संघाचा अंतिम फेरीमधला प्रवेश देखील निश्चित झाला. त्या संघाच्या बरोबर कोणता संघ मेगा फायनलची लढत खेळेल याच्यासाठीची ही महत्त्वाची लढत तुम्ही पाहताय. आणि जर गोपाळ भट्टा यांनी जर सलग 2 षटकार ठोकले तर संकल्प धारगळकर यांच्याकडून गोपाळ भट्टासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि त्यासाठी गोपाळ भट्टा यांना सलग लगातारच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकायचे आहेत. गोपाळ भट्टा यांनी हे काम अनेक वेळेला केलंय. चला, प्रेक्षकांना विनंती आहे, सीमारेषा आणि तुम्ही यांच्यामध्ये 1-2 फुटाचं अंतर असेल याची काळजी घ्या. प्रेक्षक आपण सगळेजण सुज्ञ आहात, जाणकार आहात, क्रिकेटवरती आपलं प्रेम आहे आणि आमच्या सूचना आहेत त्या तुम्ही नक्की तंतोतंत पाळाल याची आम्हाला खात्री आहे. मॅच स्टार्ट होईल. 3 ओव्हरमध्ये 30 धावा, प्रति ओव्हर 10च्या ॲव्हरेजने बॅटिंग करत असताना राजाराम मोरे तळवडे क्रिकेट संघ गोपाळ भट्टा खेळते व्यक्तिगत 4 वरती. समीर वेंगुर्लेकरचं योगदान 4 धावांचं. तो आहे स्ट्राईकला, चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. सूरज गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पहिल्याच बॉलवरती बीट केलंय समीर वेंगुर्लेकरला. रॉयल चॅलेंजर किंग यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत रॉयल किंग सावंतवाडीचं शानदार आयोजन. पुढे टाकलाय बॉल, बोर्डमॅनचा वापर केलाय. ताकद, एलिव्हेशन, लंबाई आणि दुरी. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर, मिली है 6 की मंजुरी.
हातामध्ये झेल प्रेक्षकांना टिपायचं आणि त्यासाठी तुम्हाला मिळेल आकर्षक टी शर्ट. समीर वेंगुर्लेकरचा एक ब्लास्ट पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलाय. शॉर्ट बॉल पुल केला मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. सिंगल तर कंप्लीट केले. दुसरीचा कॉल इथे दिलाय गोपाळ भट्टा आणि समीर वेंगुर्लेकर यांच्यामध्ये चांगला ताळमेळ तुम्ही पाहताय. 2 धावांनी आता मात्र धावसंख्येला आकार दिला जातोय. गती घेतली आहे या सामन्याने. धावसंख्या पुढे जाते 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर युवा नेते भाजपा विशालजी परब साहेब, त्याचबरोबर मास्टर माइंड विनोदजी राऊत, आपली मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत. आणि धन्यवाद रॉयल किंग सावंतवाडी. हे नाव आज प्रत्येकाच्या लक्षात राहील, प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या घराघरात रॉयल किंग सावंतवाडी हे नाव पोहोचलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि बॉलिंग ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये महागडा ठरलाय सूरज गायकवाड. स्ट्राईकला समीर तयार. शॉर्ट बॉल पुल केलाय मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरीचा कॉल दिलाय आणि गडबड झाली आहे का पाहावं लागेल. ताळमेळ आहे का ते पाहावं लागेल. आपल्या घरट्यामध्ये समीर वेंगुर्लेकर पोहोचलाय का ते पाहावं लागेल. आणि त्यानंतर आउट दिलंय. विकेटचं पतन झालंय. अंपायर डिसिजन आहे आउट. आणि त्यानंतर समीर वेंगुर्लेकरला घरट्यापासून दूर ठेवलंय, पॉपिंग क्रीज पासून दूर ठेवलंय. विकेट नंबर 3चं पतन, विकेट नंबर 5चं पतन. समीर वेंगुर्लेकर आउट. फाईल नंबर 2 ची लढत आपण आहोत सावंतवाडी परिसरामध्ये. रॉयल किंग सावंतवाडी यांच्या माध्यमातून भाजपा चषक 2026 हे 5वं पर्व. आजची शेवटची रात्र. सेमीफायनल नंबर 2 ची लढत आणि मैदानामध्ये कोण आलाय जिसका था बेसब्री से इंतजार. दर्शन बांदेकर है जिसका नाम, काम तो सभी जानते हैं. स्ट्राईकला तयार. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली मिस्टर दर्शन बांदेकर. बेळगाव मध्ये देखील या खेळाडूला प्रचंड मागणी असते. कर्नाटकमध्ये असते, गोव्यामध्ये असते. त्याचबरोबर ISPL ची स्पर्धा खेळलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा एकमेव खेळाडू आहे जो ISPL ची टुर्नामेंट खेळलाय. स्ट्राईकला तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सूरज. टप्प्याचा बॉल, दिशा खराब. वाईड बॉलची घोषणा होते. अरे एकने टीमची धावसंख्या पुढे जाईल. आतापर्यंत 40 धावा. गोपाळ भट्टाने 4 धावांचं योगदान दिले. दर्शन बांदेकरला खातं ओपन करायचं बाकी आहे. आणि खराब लेंथवरची गोलंदाजी यावेळेला आपण पाहतोय सूरजच्या माध्यमातून. टप्प्याचा बॉल आणि त्याच्या मागे लावली प्रचंड ताकद. टायमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. संजीवनी षटकार. इरादे स्पष्ट आहेत. खाते ओपन केले दर्शन बांदेकरने. धावसंख्या पुढे जाते 46 धावा. चला बॉल द्यायचं. फ्लड लाईट्स मध्ये आज सावंतवाडीकरांना क्रिकेटचा एक वेगळा अनुभव घेता येतोय आणि याचं श्रेय द्यावं लागेल रॉयल किंग सावंतवाडीला. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून होते. काल बरोबर 4 वाजता ती चर्चा झाली की काहीतरी अद्भुत करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. काल 4 वाजता घेतलेला निर्णय आज 6 वाजता तो सफल ठरवलाय रॉयल किंग. क्या बात आहे. तुमची जर इच्छा मोठी असेल, जर तुमची इच्छा शक्ती मोठी असेल तर वाटेत येणारे अनेक अडथळे दूर होतात.
तेच रॉयल किंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इच्छा होती, स्वप्न पाहिलं आणि दिवसा पाहिलेलं स्वप्न रात्र पूर्ण होण्याच्या आत पूर्ण झालंय. कौतुक करावं लागेल. आणि स्वप्न मोठी बघा, प्रत्येकाने जीवनामध्ये स्वप्न मोठी बघितलीच पाहिजेत आणि त्या दृष्टीने वाटचाल देखील केली पाहिजे. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 मधील कंप्लीट करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज गायकवाड तयार. स्ट्रायकिंग येईल दर्शन बांदेकर, सिक्सर किंग. देवबागचा हा खेळाडू पुढे टाकलाय, बॉल मागे गेलाय. स्विंग अँड मिस, बॅटला चुकवलंय. प्रथमतः फलंदाज ज्येष्ठ रक्षक यांना बीट केलंय. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना आपण पाहत होतो बॅटला ब्रश करत बॉल गेला. 47 धावा टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 4 चा काही संपला. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुरु चिटणीस सर, सचिन सावंत सर, त्याचबरोबर बादल चौधरी सर, अशोकजी नाईक सर हे देखील आपण पाहतो. आमच्या सोबत गुणलेखनाचं अचूक काम नितेश गोळवणकर यांच्या माध्यमातून होते, जे सावंतवाडीचे रहिवासी आहेत आणि समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून देखील गुणलेखकाला ओळखलं जातं. गुणलेखकाची चूक ही समालोचकाची चूक मानली जाते आणि जर समालोचन अचूक व्हायचं असेल तर गुणलेखन अचूक होणं खूप गरजेचं असतं आणि तेच काम चांगल्या पद्धतीने ते करत असताना नितेशजी गोळवणकर आपण पाहतोय. आमचे डीजे मास्टर मिस्टर गौरवजी देखील खूप चांगलं काम इथे करतात. tenniscricket.in च्या माध्यमातून गौरवजी सावंत आणि टीम. सत्यम चौधरी मिस्ट्री बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 8वा आजच्या दिवसातला तो पहिला सामना रॉयल कारभार डेगवे क्रिकेट टीमचा यंगस्टार सावंतवाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची आवश्यकता होती आणि तो सामना वाचवला होता सत्यम चौधरीने. तोच बॉलर. ओ क्या बात है, बॉल आउट ऑफ दी पार्क, लांब 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 खूप लांब, मिडी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सामन्याची सुरुवात प्रत्येक खेळाडूला शून्यातून करावी लागते. दर्शन बांदेकरने इरादे स्पष्ट केलेत. मिस्ट्री बॉलरच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे. 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.1 षटक आतापर्यंत संपले. 6 ओव्हरची ही लढत. पहिलं सत्र राजाराम वॉरियर्स तळवडे प्रथमतः बॅटिंग करत असताना 53 धावा फलकावरती आहे. सांघिक अर्धशतक राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमचं साजरं झालंय. सत्यम चौधरी तयार. लेन बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय, पुढे टाकलं, फ्लाइट दिली आहे. त्यानंतर या बॉलला ओळखलं, ड्राईव्ह केले ऑन ड्राईव्ह. दर्शन बांदेकरच्या माध्यमातून लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. सिंगल कंप्लीट केली आहे. टार्गेट सेट केलं जाणार आहे, लक्ष निश्चित केलं जाईल. जसे चेंडू पुढे जातील सामन्याला गती येईल. ओव्हर नंबर 5 चा काही चालू आहे. पुढे आलाय गोपाळ बट्टा, बॉल हवेत आणि त्यानंतर सत्यम चौधरीने घेतलंय बॉलला आपल्या कवेत. आली आहे अजून एक विकेट. विकेट नंबर 6. गोपाळ बट्टा आउट. मैदानामध्ये दाखल होईल. गोपाळ भट्टाची विकेट आली आहे. टीमचा नायक आता मात्र आउट होऊन मैदानाच्या बाहेर चाललाय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघासाठी आपण पाहतो सेमी फायनल आणि फायनलचे सामने लक फॅक्टर खूप इम्पॉर्टंट ठरतं या संघासाठी. राजारामजी गावडे, विकासजी गावडे यांचं कौतुक करावंच लागेल. अनेक टुर्नामेंट्समध्ये त्यांचा आपण संघ पाहतो. त्याचबरोबर रॉयल कारभार डेगवेचा संघ देखील तितकाच ताकदवर आहे. या संघात देखील आयात केलेले खेळाडू आहेत. त्यामुळे चांगली फाईट, चांगलं क्रिकेटचं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. आज सावंतवाडीकर प्रचंड खुश झालेत रॉयल किंगच्या या कारभारावरती.
बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय मिस्ट्री बॉलर सत्यम चौधरी, फिरकीचा जादूगर, त्याने आपला जलवा दाखवला. एक षटकार जरूर आला त्याच्या विरोधामध्ये, मात्र आपली लेन बिघडवली नाहीये. पुन्हा एकदा चांगला बॉल स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर अक्षय घाटवरच्या कानामध्ये गुदगुल्या करत, नाकावरती फुंकर मारत, गुणगुणत बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होते सत्यम चौधरीची. बॉल डॉट येतोय. पुढचा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न केला, अशा पर क्रॉस झाले, वाईड लाईन वाढली आहे. वाईडची मागणी तर केली आहे, मात्र ती पंचांनी फेटाळली आहे. क्या बात है सत्यम चौधरी, कौतुक करावं लागेल. आणि जे युवा खेळाडू, युवा गोलंदाज हा सामना बघतायत ना, त्यांनी नक्की काहीतरी शिकण्यासारखं आहे सत्यम चौधरी यांच्याकडून. या अगोदर एक षटकार आला, मात्र आपली लेन तीच ठेवली आहे, लाईन तीच आहे. टीमची धावसंख्या 54 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. याही वेळेला डॉट, चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला, म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी अक्षय घाटवळची. ओव्हर नंबर 5 चा काही संपला. टीमची धावसंख्या 54 धावा 6 आउट. रॉयल कारभार डेगवे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये या षटकात सत्यम चौधरी यांनी फक्त 7च धावा खर्च केल्या. प्रेक्षकांची आज अलोट गर्दी आहे. जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतात. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आमचं ट्रॉफिक देखील खूप फुल झालंय. हायवेवरती जागा देखील नाही आहे. इकडे आतमध्ये येणारा जो एंट्रन्स आहे तो देखील फुल झालाय. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गाड्या आहेत त्या योग्य ठिकाणी पार्क करा आणि आपल्या बरोबर आलेल्या लहान मुलांना व्यवस्थित ठेवा. लहान मुलं हरवण्याची देखील शक्यता. आज इतकी गर्दी झाली आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. शेवटचं षटक फेकण्यासाठी बॉलर तयार. समोरच्या दिशेने यावेळेला चेतनचा पहिला बॉल आपण पाहतोय. लॉन ड्राईव्ह केलाय. स्ट्रायकिंग एजच्या बॅटर दर्शन बांदेकरने सिंगल कंप्लीट केली आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. 55 धावा 5.1 षटक आतापर्यंत संपलंय. पहिल्या डावातील शेवटचं षटक, एका षटकाराची आवश्यकता आहे. राजाराम वाडिये तळवलेला यावेळेला चाचपडताना दिसला अक्षय घाटवर. 3 बॉल डॉट घेतले, त्यामुळे प्रेशर त्याच्यावरती आहे. प्रेशर मधून बाहेर यावं लागेल अक्षयला. बॉलिंग ट्रॅक वरती अगुटप्याचा बॉल, त्याला केले पुल. बॉल आहे हवेत आणि बॉल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल येतोय षटकार. ते आहे प्रेक्षकांसाठी. षटकाराने धावसंख्या वाढली आहे. चला प्रेक्षकांना विनंती आहे, जी बाउंड्री लाईन आहे त्याच्या थोडं मागे सरका. 1 फुटाचं अंतर कमीत कमी ठेवा. तुम्हाला आम्ही कळकळीची विनंती करतो आहोत. बॉलर तयार. चांगला फटका ड्राईव्ह केला. आउट ड्राईव्हचा फटका अक्षय घाटवरच्या बॅट मधून सिंगल कंप्लीट होईल. लॉंग ऑफला एकच धाव इथे येते. धावसंख्या वाढली आहे. 62 धावा 62 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. 6वं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे चेतन. चांगली बॉलिंग करावी लागेल. स्ट्राईकला सिक्सर किंग दर्शन बांदेकर. फुल टॉस बॉल, फटका फसलाय का पाहावं लागेल. लॉंग ऑफला सापडला दर्शन. आली आहे विकेट. विकेट नंबर 7. त्यांचा इथे खेळ ते संपतोय आणि व्यक्तिगत 15 धावांचं योगदान दर्शन बांदेकरने दिले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. नेहाल
निहाल तुसामल नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल. पुणे परिसरातला खेळाडू, महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील तो खेळला, MPL ची स्पर्धा, तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. चेंडूंचा खेळ खूप कमी आहे, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. ज्या वेळेला तुमच्याकडे वेळ कमी असतो त्याच वेळेला तुम्ही स्वतःला जर सिद्ध केलात ना, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. खोदण्याचा प्रयत्न केला, चांगला बॉल डिलिव्हरी केला ऑन साइडला, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. फेकी आली आहे, सिंगलने खातं ओपन होईल आणि एका धावेने धावसंख्या परावर्तित झाली आहे. 63 धावा, शेवटचा बॉल. अक्षय घाटवळने एक ब्लास्ट केला, 3 बॉल डॉट घेतले, त्यानंतर एक षटकार ठोकला. 5 बॉल मध्ये 7 धावांचं योगदान आतापर्यंत अक्षयने दिलंय. टीमची धावसंख्या 63 धावा, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टार्गेट सेट करणारा बॉल. शेवटच्या षटकातील पहिल्या सत्रातील फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर चेतन तयार. स्ट्रायकिंग येईल अक्षय घाटवळ. राजाराम सावंतवाडी क्रिकेट संघ तळवडे प्रथमतः बॅटिंग करत असताना राजाराम वॉरियर्स तळवडे. यावेळेला बॉल हवेत, स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का पाहावं लागेल. आली आहे विकेट, आउट झालाय फलंदाज अक्षय घाटवळ. टीमची धावसंख्या 63 धावा, जिंकण्यासाठी 64 ची आवश्यकता. गौरव दवळी, डीजे आणि मंडप देखील त्याने आपल्याला उपलब्ध करून दिलाय. त्यांचंही आपण मनापासून रॉयल किंग सावंतवाडीच्या वतीने कौतुक करूया. 63 धावा राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमने डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या आणि यानंतर जिंकण्यासाठी रॉयल किंग संघाला आवश्यक आहे 64 धावा. 64 धावांचा पाठलाग कसा होईल, 64 धावांचा बचाव कसा होईल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे मालवणीचे सम्राट मिस्टर बादल चौधरी सरांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली सगळ्यांची रजा घेतोय. धन्यवाद. वतीने अगदी मनपूर्वक आभार असत. बऱ्याच जणांनी स्वप्न बघितलेल्या सावंतवाडीमध्ये डे नाईट क्रिकेटची स्पर्धा होती, ती सुद्धा 2 लाखाची. आणि काल संध्याकाळी 4 वाजता या स्पर्धेची घोषणा झाली. उद्या ही स्पर्धा डे नाईट होतली. बऱ्याच जणांका ह्या झोपेत बघितलेला स्वप्न वाटला, पण मित्रांनो या स्वप्न झोपेत बघितलेला नव्हता, उघड्या डोळ्यांनी बघितलेला होता. आणि ता पूर्ण करण्यासाठी रॉयल किंगच्या सगळ्या सदस्यांनी रात्रभर केलेली ही मेहनत असा. त्यासाठी मनपूर्वक आभार असत. गौरव सावंत, रोहित दळवी ज्यांनी लाईट व्यवस्था आमच्यासाठी पुरवली, साऊंड सिस्टीम ज्यांनी उपलब्ध करून दिली, हे सगळे मंडप, कमेंट्री बॉक्स, मान्यवर कक्ष, हे डगआउट ज्यांनी सजवले, या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. आमच्या सगळ्या ऑफिशियलसाठी एक सूचना वजा विनंती असा,
ह्यो सेमीफिनाले म्हणजे दुसरं सेमीफिनाले संपल्यानंतर आमचे सगळे पंच, कॉमेंटेटर, स्कोरर, ऑफिशियल्स या सगळ्यांचो सन्मान होतलो आणि त्यासाठी रॉयल किंग सावंतवाडीचे सगळे सदस्य तुम्ही सुद्धा अगदी जवळ येऊन थांबा. प्रेक्षकांसाठी बक्षीस असा, मैदानाच्या बाहेर षटकाराचं रूपांतर एक हाती झेलात करणाऱ्या प्रेक्षकासाठी मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड प्रतीक सावंत यांच्याकडून एक आकर्षक ब्रँडेड टी शर्ट. गेटच्या बाहेर ट्रॅफिक अडकला आणि बाहेर पोलीस स्टेशनाचा. प्रेक्षकांका एक विनंती असा, जर तुमच्या गाडीवर उद्या सकाळी फाईनचा चलन इला ना, आमका काय मध्यस्थी करूक जमाची नाही. त्यासाठी विनंती आहे, योग्य जागी गाडी नेऊन पार्क करा. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ज्यांनी गाडये लावले त्या सगळ्यांका विनंती, एकदा गाडीकडे जावा, आपली गाडी सुरक्षित जागी असा की नाही ती बघा, नाहीतर टुर्नामेंट सरल्यानंतर कळतला तुमच्या गाडीक टोचन केला. पोलीस स्टेशन सकाळी 10 वाजता उघडतला, तोपर्यंत तुमका एकतर थंडीत बसा गोया, नाहीतर घरात जाऊन परत येऊ गोया. म्हणून मनापासून सांगताय, तुम्ही माझे जवळचे असात म्हणून आपुलकेचा सगळ्यांका सांगणं असा, गाडी योग्य जागी पार्क करा. हा, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आमचे काही मित्र बसलेत, उभे रावलेत, त्यांना विनंती, एकतर काय घडतात आमका सांगा, म्हणजे आमका कॉमेंट्रीतून सांगा बरा पडत. ताण असात तर थोडा आमका दिसात अशा जागेवर बसा. थँक्यू. जाऊया मैदानाच्या दिशेन. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 पाचवे पर्व. पहिला पारितोषिक रुपये 2,22,222. द्वितीय पारितोषिक रुपये 1,11,111 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी अनबॉक्स मोबाईल कडसून रियाज मलानी पुरस्कृत एक आकर्षक इलेक्ट्रिक गिअर्ड सायकल. त्याचबरोबर अनेक आकर्षक बक्षिसांची खैरात असणारी ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोचतली खरी, पण कधी, या मॅच नंतर पहिल्या सेमीफिनालेमध्ये गोवन स्ट्रायकर गोवा संघाचा पराभव करून पंकज सावंत यांच्या मालकीचो भूमी स्ट्रायकर्स मानरेम संघ ग्रँड फिनालेमध्ये दाखल झालो. आणि त्यानंतरची ही दुसरी सेमीफिनाले प्रसाद उर्फ गोट्या पडवळ यांच्या मालकीच्या रॉयल कारभार डेगवे संघाने जिंकलो टॉस, घेतली फिल्डिंग. विकास गावडे यांच्या मालकीच्या राजाराम वॉरियर संघाने बॅटिंग केली, 6 ओव्हरीत रन केले 63, पाठलाख 64 रनचांचो. दर्शन बांदेकर सलग 2 बॉलवर जर 2 विकेट तू घेतलंस ना, 5,000 रुपये संकल्प धारगळकरांकडून. संकल्प धारगळकर मनपूर्वक तुमचे आभार असतात. गुरु चिटणीस आणि बादल चौधरी या दोघांवर सुद्धा दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या स्पर्धेत ज्यांनी बक्षिसांची खैरात केलेली संकल्प धारगळकर, तुमचा मनपूर्वक स्वागत असा. दर्शन बांदेकर, तू जर सलग 2 विकेट घेतलंस तर संकल्प धारगळकर साहेबांकडून तुका 5,000 रुपये. पहिलं बॉल 5,000 रुपयांचो दर्शन बांदेकर कडसून. राईट हँड राऊंड विकेट, मिड ऑफ द डिशन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि पहिल्याच बॉलवर ही पहिली विकेट. खिशात नाही डोनेशन आणि घेवचा होता ऍडमिशन. भाजपा चषक विकेट नंबर 1. कृपया चालू असलेल्या संघातील खेळाडूंसाठी डगआउट रिकामी करून द्या. जे प्रेक्षक आहे, जसे का प्रेक्षक, आपल्याला नम्र विनंती असेल. भवानी इलेक्ट्रिकलचे मालक गौतम सावंत साहेब, तुमचा मनपूर्वक मान्यवर कक्षामध्ये स्वागत. त्याचप्रमाणे डॉक्टर गोविंद जाधव साहेब, तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. तनुज स्पोर्ट्सचे संघमालक विजय सावंत, ज्यांचा तनुज स्पोर्ट्सचा टर्फ ग्राउंड असा कोलगावमध्ये, या टर्फ ग्राउंडला सुद्धा जरूर भेट द्या. विजयजी सावंत, त्याचप्रमाणे या टीमचे कॅप्टन विपुल भिसे, त्याचप्रमाणे प्रतीक पाटील, या सगळ्यांकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि मालवणी कॉमेंट्रीसाठी 1,000 रुपयांचा पारितोषिक. धन्यवाद. तनुज स्पोर्ट्सचे मालक विजयजी सावंत साहेब, तुमचे मनपूर्वक आभार. पहिल्याच बॉलवर दर्शन बांदेकरनी कमाल केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पावनभूमी म्हणजे देवबाग, आणि या देवबागला पडलेला गोड स्वप्न म्हणजे दर्शन बांदेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिलो खेळाडू ज्यांनी ISPL खेळली, कोकणातलो पहिलो खेळाडू, ज्या खेळाडून मुंबई इंडियन्सने दुबईमध्ये IPL जिंकल्यानंतर त्या ट्रॉफीक पहिलो हात लावलो. कारण रोहित शर्माचो ह्यो आवडीचो नेट बॉलर. आता प्रतीक्षा असा, या वर्षाच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये दर्शन बांदेकर दिसतलो की नाही, आणि दर्शन त्यासाठी तुका शुभेच्छा. पहिल्या बॉलवर पहिली विकेट आणि त्यानंतर नवीन फलंदाज
रणजित फराटे. रणजित फराटे रण जिंकणारा खेळाडू. सलग दुसऱ्या विकेटसाठी पारितोषिक होता. रनआउट करण्याची संधी स्ट्रायकरांच्या दिशेन. गोपाळ बटा ऐन वेळी अझरुद्दीन स्टाईल धोनी स्टाईल रनआउट करण्याचा असफल प्रयत्न. दर्शन बांदेकर साठी परत एकदा बक्षिसीला. दर्शन बांदेकर 2 जर बोल्ट सलग काढलं तर तुका संकल्प धारगळकर यांच्याकडून 5,000 रुपये. धावसंख्या 1-1 करूचे असत. एकूण 64. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली आणि दर्शन बांदेकरच्या नावावर अजून एक विकेट. कष्ट करून कमावला आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावला. 64 तो पाठलाग. 2 विकेट फक्त 1 रनचावर. सदस्य तुम्ही सावंतवाडीवाल्यांचं स्वप्न पूर्ण केलात. जेनजीचा स्वप्न पूर्ण केलात. 2 लाख रुपयांची स्पर्धा डे नाईट स्वरूपाची सावंतवाडी नगरीमध्ये. ता स्वप्न यावर्षी पूर्ण तर झाला, पण तुषार आता आमका वेध लागले पुढच्या वर्षाचे. पुढच्या वर्षी रॉयल किंग सावंतवाडी भाजपा चषक 2027 6व्या पर्व या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा बक्षीस असताना रुपये 5,55,555. हे आमचे प्रेक्षक बघा, रसिक प्रेक्षक स्क्रीनवर दिसतात. तुमच्या हातात जर मोबाईल असलो तर जरूर मोबाईल ओपन करा. घरच्यांका सांगा आम्ही टीव्हीवर असो, मोबाईलवर असो, लॅपटॉपवर असो, कारण tenniscricket.in वर ही स्पर्धा लोकल टू ग्लोबल चालू असा. जगाच्या कानाकोपऱ्यात या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं स्वागत. आमचं रील स्टार बल्ली सुद्धा या गर्दीमध्ये असा. बल्ली तुझा सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत. बल्ले बल्ले. नवीन फलंदाज. बॅटरचं नाव आखूड टप्प्याचा चेंडू सचिन. या बॅटरचं नाव असा, पण सचिन ह्या एक वलयांकित नाव असा. क्रिकेटचं भगवान सचिन तेंडुलकर सरांचं नाव. स्ट्रायकर यांच्या दिशेन 4 डॉट बॉल दर्शन बांदेकरचे. पुलचा फटको. चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली. नो मॅन्स लँड मध्ये असणाऱ्या चेंडूवर प्रयत्न तर खूप सुंदर झाले. शेवटच्या क्षणी चेंडू जमिनीत दान झालो. ऑस्ट्रेलियन वेव्हचो आवाज इलो. यावरसून तुमच्या लक्षात येताला प्रेक्षक किती गुणी असत. सावंतवाडीचे, सुंदरवाडीचे. चौकार षटकारांका सुद्धा सन्मान देणारे. आणि हे बघा ड्रोन व्ह्यू. नरेंद्र डोंगराच्या कुशीत वसलेला आणि लपलेला या पोलीस परेड मैदान. एखाद्या हिऱ्याच्या दुकानामध्ये एखादो हिरो, त्याच्यावर पडलेली लाईट, त्यानंतर तो हिरो जसो चमकता तसा चमकणारा या मैदान पोलीस परेड तुमका दिसताला तुमच्या मोबाईलवर. जरूर बघा यूट्यूबवर tenniscricket.in वर. टप्प पडलो. चेंडू भाईल्या अंगान वळलो. उरलेला काम आखाण्याच्या पाठी गोपाळ बाटान पुरा केला. पहिल्या उरीचो खेळ समाप्त झालो आणि 64 रनचा पाठलाग करताना धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 रनचावर. आपण बघतो स्पर्धा रॉयल किंग सावंतवाडी भाजपा चषक 2026. 2,22,000 आणि क्रिकेटचा घमासान. एका बाजून राष्ट्रीय स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलेले खेळाडू रॉयल कारभार डेगवे या टीममध्ये मयूर कारंडेच्या नेतृत्वाखाली, आणि दुसऱ्या बाजून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2 लहानशे गाव. एक म्हणजे होडावडा, दुसरं म्हणजे शिरोडा, त्याचबरोबर एक निसर्गरम्य गाव म्हणजे देवबाग. अशा जिल्ह्यातल्या छोट्या छोट्या गावातले खेळाडू एकत्र येऊन ज्यांची टीम बनली ती टीम असा राजाराम वॉरियर्स. या टीममध्ये वेंगुर्ला शहरातल्या सुद्धा काही खेळाडूंचा समावेश. समीर वेंगुर्लेकर, गणेश कुबल हे येतले वेंगुर्ला शहरातून. दाजी नाईक, बबल नाईक येतले होडावडा गावातून. अक्षय घाटवळ, गोपाळ बाटा येतले शिरोडा गावातून. दर्शन बांदेकर येतलो देवबाग गावातून. आणि या खेळाडूंका साथ मिळाली राष्ट्रीय स्तरावरच्या काही गुणवंत खेळाडूंची, आणि त्यामुळेच एक दर्जेदार संघ विकास गावडे यांनी या स्पर्धेसाठी उतरलो राजाराम वॉरियर्सच्या नावाखाली. मागच्या 5 वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर एक व्यावसायिक संघ म्हणून ज्या संघाची ख्यातिकीर्ती तोच संघ समोर असा रॉयल कारभार डेगवे प्रसाद उर्फ गोट्या पडवळ यांच्या मालकीचो.
हे ड्रोन व्ह्यू मैदानाचो सुंदर निसर्ग संपन्न असा या सावंतवाडीचा मैदान. पहिल्या ओव्हरीचो खेळ सरलो 2 रन्सावर. यवा कोकण आपला जसा. दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल. मिनी हेलिकॉप्टर चेंडू हवेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ने टिपलेलो झेल. अक्षय माघारी परातलो वैयक्तिक 0 आणि सांघिक 2 रन्सावर दैव देता आणि निरांकार पाठ घेता. चंदू भुवनचे मालक विवेक म्हापसेकर साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि ग्रँड फिनाले फिनालेसाठी आणि बघूया त्याचे मानकरी कोण होतात. पहिल्या 3 खेळाडूंनी तर निराशा केली. जो येता तो फक्त हजेरी लावून परतताना सोमा गेलो आणि पाठपुरावा करून इलो या सुप्रसिद्ध मालवणी म्हणीची आठवण करून देणारा. 3 गडी परातले माघारी. इन मिन 3 चलचल पुढे 3 वडे आणि धोडकराच्या कपडात 3च धोंडे. हे आमचे मान्यवर बघा, प्रेक्षक बघा ज्यांनी सजवली ही स्पर्धा. गेल्या 5 पर्वाप्रमाणे याही पर्वात त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी. निहाल तुसामत अजून एक वलयांकित खेळाडू ज्याची साथ मिळाली राजाराम वॉरियर्सला या संघासाठी. स्ट्रायकर यांच्या दिशेन शुभम शेळके. रांजणगाव गावचो शुभम दिसतलो स्ट्रायकर एंडवर. एक बॉल त्यांनी खेळलो. बोनी अजून होऊची बाकी असा. सटीक यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जे का म्हटला जाता. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन रनआउट करण्याची संधी होती. चेंडू सुद्धा फिल्डरने खूप चांगलं अडवलो. मुजम्मिल ज्याचा नाव असा. बॅकअप जर असलो असतो तर थ्रो सुद्धा इलो असतो, पण नियंत्रण मिळवला या थ्रोसाठी. एकेरी रनसानीची धाव संख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. विकी कलमे होतो त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटच्या दिशेन. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 यो धावफलक. रॉयल कारभार डेगवे संघ त्या टीमने संपूर्ण स्पर्धेत अगदी रॉयल कारभार दाखवलो. या दुसऱ्या सेमीफिनाले मध्ये मात्र ह्यो कारभार थोडंसं अंगलट. स्टिअर केलो चेंडू थर्ड मॅचच्या दिशेन. सलग 2 षटकारांसाठी संकल्प धारगळकरांकडून 2000 रुपयांचा बक्षीस असा. सलग 2 सिक्सर बसले तर संकल्प धारगळकरांचा एक बरा असा. कधी त्यांचा बक्षीस बॉलरसाठी, कधी त्यांचा बक्षीस बॅटरसाठी असा काय ठरलेला नाही असा. जो चांगलो खेळतलो त्यांनी संकल्प सरांचे 2000 घेऊन घरात जायचा. धाव संख्या 4. 3 विकेट गेले. करूचे असं 64. आडवी बॅट. काय चेंडू होतो बघा. गोल्डन स्पॉटवर चेंडूचा टप्पो पडलो. टप्पो पडल्यानंतर चेंडू भिंगरी सारखो भारच्या दिशेने वळलो. यष्ट्यांच्या मागे गोपाळ भटाच्या सेफ हँड्स मध्ये जाऊन विसावलो. निहाल तुसामत आपल्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी. राईट हँड ओव्हर द विकेट पॅव्हलियन एंड कडसून. स्ट्रायकर एंडवर शुभम शेळके. या ओव्हरीचो शेवटचा बॉल. सांघिक धाव संख्या 4 रन्सावर स्थिरावलेली असताना सटीक यॉर्कर अगदी नशिबान वाचावलो. जाता जाता यो चेंडू यष्ट्यांचा चुंबन घेता घेता अगदी थोडक्यात रवलो. बॉल ऑफ द डे म्हटला तर वावग्या ठराचा नाही. कदाचित बॉल ऑफ द नाईट आणि कदाचित बॉल ऑफ द टुर्नामेंट. यो ॲक्शन रिप्ले बघूया या चेंडूचो tenniscricket.in वर. निहाल तुसामतने टाकलेलो चेंडू होतो शुभम शेळकेसाठी, ज्याचो ॲक्शन रिप्ले तुमच्यासाठी येतलो tenniscricket.in वर. थँक्यू गौरव सावंत, विघ्नेश प्रभू, श्रेयस तली, अजित आचरेकर, आमची टीम tenniscricket.in ची. ह्यो बघा ॲक्शन रिप्ले. राईट हँड ओव्हर द विकेट. थोडीशी उंची तर दिली होती. अगदी मधल्या यष्टीवर चेंडू जातलो असं वाटत होतो. टप्प पडल्यानंतर थोडंसं वळलो. गोपाळने पुरा केला बाकीचा काम. 2 ओव्हरी सरले. हे आमचे प्रेक्षक बघा. या सगळ्या प्रेक्षक वर्गाचा मनपूर्वक स्वागत असा. रॉयल किंगवर तुम्ही केलेला प्रेम गेल्या 5 वर्षाप्रमाणे या वर्षात सुद्धा अधोरेखित झाला तुमच्या उपस्थितीमुळे. आणि आजची रजनी तुम्ही सगळ्यांनी आपल्या उपस्थितीने अगदी अजरामर संस्मरणीय बनवलात.
त्यासाठी तुमचे आभार. 24 चेंडू 60 रन्सांची गरज, 15 ओव्हरींची सरासरी आणि या मॅचचा निकाल ठरवणारी ओव्हर रॉयल किंग ओव्हर. 11च्या 11 खेळाडू सर्कलवर पहिल्या आकांड्यावर तुमका दिसतले, ज्याका चक्रव्यूह सुद्धा म्हटलं जाता. या चक्रव्यूहासाठी समोर शस्त्र दर्शन बांदेकरचा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, जोपर्यंत लतेश येता फील्ड करता एक सिंगल मिळालो, 5 बोटांच्या एका थापटावर घेऊन जाणारो, 3 गड्यांच्या मोबदल्यात 5. ही महत्वाची ओव्हर, सुपर पॉवर प्ले रॉयल किंग ओव्हर. 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये असत आणि ह्या चक्रव्यूह भेदना दिसता तितक्या सोप्या नाही असा. स्ट्रायकर यांच्या दिशेन शुभम शेळके 4 बॉलमध्ये त्यांनी केलो फक्त 1 रन. त्याका साथ देता सचिन 5 बॉलमध्ये 4 रन. चक्रव्यूह भेदण्यासाठी सज्ज स्ट्रायकर एंडवर शुभम. धावसंख्या स्थिरावलेली 5, करूचे असत 64, अजून 59 रन्सांची गरज. राईट हँड राऊंड विकेट, गती परिवर्तनाचा स्लोअर वन. फुल टॉस तर होतो मिड ऑफच्या दिशेन आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचो रवींद्र जडेजा असा, ज्याच्या हातात बॉल गेल्यानंतर डिरेक्ट हिट झालीच समजा. यावेळी 1 इंचान ती डिरेक्ट हिट चुकली, 1 रन मिळालो, रन झाले अर्धो डझन. 6 धावफलक, करूच्या असत 64 आणि त्यासाठी चक्रव्यूह कशा प्रकारे भेदलो जातलो. चक्रव्यूह रामायणात सुद्धा होतो, महाभारतात सुद्धा होतो. त्या ठिकाणी रामायणात ते का लक्ष्मण रेषा म्हटली गेली, पण महाभारतात तो चक्रव्यूह ठरलो. या चक्रव्यूहाचा वैशिष्ट्य तेव्हा सुद्धा ताच होता, आज सुद्धा ताच असा. काय या चक्रव्यूहात जाणा सोप्या असा, पण तो भेदना कठीण असा आणि म्हणूनच त्या जाग्यावर भल्या भल्यांचा अभिमन्यू होता. थ्रो बघा, यावेळी सुद्धा डिरेक्ट हिट अगदी थोडक्यात वाटावलेलो. एकेरी धावेनिशी धावसंख्या 7. दर्शन राईट हँड राऊंड विकेट. चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेन, क्षेत्ररक्षण सुंदर रनआउट साठी. डिरेक्ट हिट गरजेची होती, डॉट बॉल ठरलो. राजाराम वॉरियर्स एवढे संघाचे खेळाडू माका वाटतं या सीझन मध्ये ना पाऊस पडलो की थोडं गजऱ्यांचो खेळ खेळूया, थोडं काजींचो खेळ खेळूया, थोडी आबाधुबी खेळूया, थोडी लगोरी खेळूया. कोकणातले हे खेळ जरूर खेळूया, ज्यामुळे तुमची सगळ्यांची डिरेक्ट हिटची प्रॅक्टिस सुद्धा होतली. धावसंख्या स्थिरावलेली 7 रन्सावर, करूच्या असत 64 आणि आता बदललेला इक्वेशन. आखू टप्प्याचा चेंडू हुक केलो, लांब लांब आणि लांबच लांब, खूपच लांब. पण रन्स किती मिळाले या बॉलवर? फक्त 1 रन. मालवणीत सांगायचा तर गुण खोटे आणि कन्वटी गोटे. 19 चेंडू 56 रन्सांची गरज. तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल, सुपर पॉवर प्ले रॉयल किंग ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन येतो दर्शन बांदेकर. 11 बॉल दर्शनने टाकले आतापर्यंत इनिंग मध्ये आणि या 11 बॉल मध्ये ज्यांनी खर्च केले फक्त 6 रन्स, मिळवले 2 सफलता. दर्शन बांदेकर यापूर्वीच्या मॅच मध्ये एक मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावे असा तो दर्शन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडलेला गोड स्वप्न म्हणजे दर्शन बांदेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभिमान म्हणजे दर्शन बांदेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान म्हणजे दर्शन बांदेकर. कॅमेरामन तुका विनंती असतली एकदा दर्शन बांदेकरला स्क्रीनवर दाखव. दर्शन दिसता स्क्रीनवर. मित्रांनो 6 बॉल मध्ये 6 षटकार मारणारे बरेच खेळाडू तुम्ही बघितलात, पण 6 बॉल मधल्या 5 बॉल मध्ये षटकार मारून 5वं बॉल नंतर 6वं बॉल डॉट खेळून काढून ह्यो पराक्रम आतापर्यंत 14 वेळा करणारो जगातलो एकमात्र खेळाडू. एकदा टाळ्या वाजवा दर्शन बांदेकर साठी. सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान, अभिमान, आन बान दर्शन बांदेकर बॉलिंग मार्कवर. तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल, 8 रन्स 3 विकेट. फुलटॉस विकेटची संधी गोपाळ भट्टासाठी. गोपाळ भट्टा थोडंसं लांब रवलो. विकेट मिळवण्याची संधी होती, परत एकदा डिरेक्ट हिट हुकली. 1 रन या बॉलवर मिळालो आणि या एकेरी धावेनेशी 3 ओव्हरींचो खेळ समाप्त झालो. 64 रन्स करूचे होते, पण 3 ओव्हरीमध्ये रन झाले फक्त 9. 3 विकेट. दर्शन बांदेकर साठी एकदा परत टाळ्या वाजवूया, ज्यांनी 2 ओव्हरीमध्ये खर्च केले फक्त आणि फक्त 7 रन आणि मिळवले 2 महत्वाचे विकेट. आपल्या संघात ज्यांनी आणून दिला फ्रंट फुटवर. रवले शेवटच्या 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयाचा लक्ष्य 55 धावांचा. काय घडता आणि काय बिघडता सांगण्यासाठी मराठी समालोचनाचा गोड मंजूळ आणि रेडिओ आवाज गुरु चिटणीस सर.
करतो या वेलकम टू द रॉयल किंग भाजप चषक 2026 या स्पर्धेमध्ये रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026च्या निमित्तानं मंचावर मान्यवरांचे आपण सन्मान सोहळा संपन्न करूया. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य कोलगाव आदरणीय मायकेल डिसोजा यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. ओमकार नाईक, मायकेल डिसोजा सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे तळवडेचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचं युवा उमद नेतृत्व आदरणीय संदीपजी गावडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. उज्ज्वल, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. उज्ज्वल दापले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. संदीपजी गावडे साहेब, एकदा टाळ्या वाजूने या नावासाठी. या नावामध्ये जी ताकद आहे, या ताकदीचा अंदाज संपूर्ण जिल्ह्याने नव्हे महाराष्ट्राने घेतलाय. यानंतर मंचावर उपस्थित सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती आदरणीय गौरवजी मुळीक साहेब मंचावर उपस्थित आहेत. मी विनंती करतोय जय पांगम, आपल्या शुभ हस्ते आपण गौरव सरांना मंचावर सन्मानित करावं. यानंतर पंचायत समिती सदस्य आदरणीय सदा राणे साहेब उपस्थित आहेत. सदाजी राणे यांचं स्वागत करण्यासाठी निशांत अंगचेकर, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते पंचायत समिती सदस्य सदा राणे यांचं आपण मंचावर स्वागत करावं. सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतोय. आमच्या प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची सूचना सांगून ठेवतोय. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. काजूची बागायती, आंब्याची बागायती आमच्या बागायतदारांनी खूप कष्टाने उभारली आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला अग्नी प्रज्वलित करताना, आग लावताना खूप विचार करा. लावलेला आग, अग्नी लगेच आपण विझवून टाका. कारण हे सांगण्याचं कारण मायकेल डिसोजा सर इथे आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये मायकेलजी डिसोजा आणि त्यांच्या आजूबाजूच्या बागायतीला एक मोठी आग लागून प्रचंड नुकसान झालं आहे. आणि त्यामुळे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, कोकणातील सगळ्या आमच्या रहिवाशांना विनंती, आपल्या बागेत, आपल्या परड्यात, आपल्या घरी न्हाणीतसुद्धा आग घालताना जरूर विचार करा की आपल्या या अग्नीचा एखादा कणसुद्धा बाजूच्या बागेत जाणार नाही, याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊया, खबरदारी घेऊया. मायक्रोफोनवर कमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज गुरु चिटणीस. धन्यवाद बादल सर. 3 षटकात केवळ 9 धावा आणि त्या मोबदल्यात 3 गडी माघारी परतलेले. काय बिकट परिस्थिती, काय कौतुक करावं लागेल दर्शन बांदेकरचं. का मला ISPL मध्ये त्याची निवड झाली, का मला सन्मानानं माझं नाव घेतलं जातं या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये, याची चुणूक त्यानं पहिल्या डावामध्ये फलंदाजीमध्ये दाखवली आणि दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजीमध्ये दाखवले. चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स दर्शन बांदेकर. सर्व रसिक प्रेक्षकांना आपल्या या सिंधुदुर्गाची आन बान शान दर्शन बांदेकरचा जर परफॉर्मन्स आवडला ना, तर एकदा जरा जोरदार टाळ्या मैदानाच्या चारही बाजूंच्या सर्व प्रेक्षकातून दर्शन बांदेकरसाठी.
रिटायर्ड आउट होऊन फलंदाज माघारी परततोय. एक धाव ज्याची नोंद संघाच्या धाव फलकावरती करायच्या होत्या 64 धावा आणि धावसंख्या 10 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बॅटची बाहेरची कडा लागली आहे आणि चेंडू घोषितच्या स्वरूपातल्या एका धावेसाठी जाऊन विसावतोय. एक घोषितची धाव आणि एकंदरीत एकेरी घोषितच्या धावेच्या जोरावरती धावसंख्या 11. अजून विजयासाठी 53 धावांची आवश्यकता आणि त्यासाठी 16 चेंडूंचा खेळ सरणं बाकी. 16 चेंडू 53 धावा असं विजयाचं समीकरण. मी म्हणेल काहीसं जड आहे हे समीकरण. फटकेबाजी करावी लागेल. मयूर कारंडे त्या ठिकाणी क्षमता आहे त्याच्या बॅटमध्ये या मैदानावरती तो खेळ दाखवण्याची. तो खेळ त्यानं कित्येक मैदानावरती यापूर्वी दाखवलाय आणि तो खेळ दाखवण्याची आवश्यकता त्याच्या संघाला या मैदानावरती. मयूर कारंडे स्ट्राइक एंडला सज्ज होतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती निहाल तुसामत. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन फटका टोलवण्याचा प्रयत्न. सातत्यानं ऑन साइडच्या दिशेनं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न हा एकंदरीत केला जातोय तो मयूर कारंडे याच्याकडनं. परंतु या प्रयत्नात त्याला आलेलं दिसतं तर अपयश. परिणामी चेंडू गेलेला दिसतोय तो निर्धाव आणि एकंदरीत निर्धाव म्हणून एकंदरीत चेंडूची गणना. सलगचे 3 चेंडूवरती 3 षटकार. झिरो कंपनी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं ना, ज्याच्यावरती कोणतंही उत्तर नव्हतं, ज्या चेंडूवरती कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं, मयूर कारंडे सारखा एका विस्फोटक फलंदाजाकडे. परिणामी अजून एक चेंडू ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती झाले. धावा लागल्यात फक्त 11 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती. यानंतर या षटकातले 2 चेंडू. अजूनही 2 षटकांचा खेळ चालणं बाकी. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. हे असतो दबाव, हे असतं प्रेशर, हे असतं सेमीफिनालेचं प्रेशर. दबावाच्या स्थितीमध्ये फुलटॉस सारखा एक संधी देखील वाया घालवली गेली. ती कोणत्या फलंदाजाकडे? फलंदाजाचं नाव आहे मयूर कारंडे ज्यानं ही संधी दवडली. लेग बायच्या स्वरूपात निश्चितपणे एका धावेवरती त्याला समाधान मानायला लागलंय, बॅटनं लागलंय आणि एकंदरीत एक धाव नक्कीच जिची नोंद संघाच्या धावफलकावरती झाली आहे. धावसंख्या येऊन पोहोचली 12 वर. गडी बाद झाले, 4 गडी बाद झालेत. एकंदरीत 4थ्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन मैदानावरती सज्ज होतोय गोलंदाज निहाल. तर स्ट्राइक एंडला सज्ज होईल मॅन फ्रॉम रांजणगाव पुणे मिस्टर शुभम शेलार. या फटका त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कव्हर्स मध्ये डीप कव्हरला क्षेत्ररक्षक दिसतोय. त्याच्याकडनं चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल ना, परतीची फेक केली जाईल ना, तोपर्यंत 2 धावा या अगदी सहजगतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत. बघता बघता 4 षटकांचा खेळ देखील मैदानावरचा समाप्त होतोय. धावा करायच्या होत्या 64 आणि या 64 धावांचा पाठलाग करताना 4 षटकात फक्त 14 धावा झाल्यात. आता मात्र 12 चेंडू अर्थात 2 षटकांचा खेळ असेल शिल्लक आणि 2 षटकात 50 धावांची आवश्यकता. डीजे मयूर कारंडे या सामन्यामध्ये एखादी खलबली या ठिकाणी निर्माण करू शकेल. काय होईल, काय घडेल? 12 चेंडू 50 लक्ष हा सामना जिंकण्यासाठी, फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजप चषक 2026च्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी 12 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण आहे. ते अर्थात फलंदाजी करणारा रॉयल कारभार ढेगवे संघाकडे समोर. रॉयल कारभार ढेगवे संघानं आता खरंच मैदानावरती तो रॉयल कारभार हा दाखवावा लागेल, रॉयलिटी दाखवावी लागेल. कारण 12 चेंडू आणि 50 धावा असं विशाल काय समीकरण हे मैदानावरती. गोलंदाजीच्या मोर्चावरती विकी आलाय. सामना करेल मयूर कारंडे. पहिला चेंडू त्या ठिकाणी अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका. चेंडू जवळपास स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय आणि फक्त एकेरी धावेवरती मयूरला समाधान मानायला लागेल. अशा एकेरी धावांचा काहीसा फरक पडणार नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या राजाराम वॉरियर्स तवडे संघाविरुद्ध. तर रॉयल कारभार संघाच्या फलंदाजांकडनं
चौकार षटकारांची आतिषबाजी या मैदानावरती उरलेल्या चेंडूवरती झाली ना तर मी म्हणेल सामन्यात काहीतरी चुरस निर्माण होईल, अन्यथा मी म्हणेल हा सामना एक हाती आपल्या खिशामध्ये टाकेल. या फटका, चेंडू तर हवेमध्ये आहे, फटका तर फसलाय, लॉंग ऑन वरचा क्षेत्ररक्षक आलाय जरूर, परंतु त्याच्या हातून हा झेल निसटलाय. वाह, काय बघा, पुन्हा एकदा एक पारितोषिक आलंय चंदू भुवनचे मालक विवेक म्हापसेकर यांच्याकडनं. मयूर कारंडेच्या हरेक षटकारास विवेक म्हापसेकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी फसलेला फटका पायावरती आदळतोय आणि एकंदरीत आपली विकेट त्या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते. अगदी सुरुवातीपासून चाचपडत खेळणारा शुभम शेलार आपली विकेट त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करेल का? येस, आत्ता विकेट सॅक्रिफाईस झाली आहे, शुभम शेलार बाद होतोय आणि शुभमची जागा घेण्यासाठी काहीसा उशिरा नका होईना त्या ठिकाणी कृष्णा पवार याची वर्णी लागते ही मैदानावरती. मी म्हणेल थोडीशी रणनीती चुकली आहे ती रॉयल कारभार संघाची. कृष्णा पवार अगदी खालच्या क्रमांकावरती फलंदाजीला आलाय. ज्यावेळी विजयाचं लक्ष थोडंसं कठीण बनलंय आपल्या संघासाठी त्यावेळी कृष्णा पवार हा नक्कीच मैदानावरती आलाय. जर या अगोदर वरच्या क्रमांकावरती कृष्णा पवार जर आला असताना तर सामन्याचं चित्र काहीसं वेगळं हे मैदानावरती नक्कीच पाहायला मिळू शकलं असतं. परंतु क्रिकेटचा हा खेळ अनिश्चिततेने नटलेला, क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानावरती कोणत्या क्षणी काय घडेल याची अनुमान लगावणं हे निश्चितपणे कठीण म्हटलं जातं. म्हणून लाखो करोडो चाहते या क्रिकेट या खेळावरती हे प्रेम करत असतात तो हा क्रिकेटचा खेळ. पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा, त्याच्यावरती हा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंचांचा निर्णय आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा चेंडू स्क्वेअर असल्याचा आणि स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या जोरावरती धावसंख्या येऊन पोहोचली 17 धावांच्या टप्प्यावरती. या इनिंगचा जर विचार करायला गेलो ना त्या इनिंग मधला पहिला स्क्वेअर चेंडू जो निघतोय 5व्या षटकामध्ये आणि जो गोलंदाज आहे अर्थात विकी. यावेळी पुन्हा एकदा पुलचा फटका, परंतु चेंडू मला वाटतं घोषितच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा फक्त एका धावेवरती समाधान मानायला लागेल. अगदी सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून अशाच एक धावा या प्रतिस्पर्धी संघाला घेऊ दिल्यात त्या राजाराम वॉरियर्स संघात तळवड्याच्या हरेक गोलंदाजानं. विकास गावडे, राजाराम गावडे यांच्या मालकीचा हा संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या ठिकाणी उतरतो आणि अनेक स्पर्धा त्यांनी जिंकून ठेवल्यात आपल्या संघासाठी. तो हा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक क्रिकेट खेळणारा एक अग्रेसर संघ. विकी सज्ज होतोय. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये बॅक टू द बॉलरचा हा फटका, फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्याला हातून चेंडू जातोय मिड विकेटला. धाव काही येत नाही आहे. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एखादी धाव खर्च होईल का? आणि त्या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या स्वरूपातली बघा पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा इशारा काही नाही, अर्थात कुठलीही रन नाही. शेवटचा चेंडू जो चेंडू गेलाय निर्धाव आणि बघता बघता 5 षटकांचा खेळ जो की मैदानावरचा समाप्त झालाय आणि 5 षटकात धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 18 धावा धाव फलकावरती. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बघतोय रॉयल किंग भाजपा चषक 2026च्या चमचमत्या ट्रॉफीज tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकल टू ग्लोबल धन्यवाद देऊ इच्छितो गौरव सावंत आणि त्यांची सगळी टीम जी अहोरात्र मेहनत घेते ही स्पर्धा ग्लोबल होण्यासाठी आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी. 6 चेंडू आणि आता मात्र 46 धावा असं समीकरण आहे. म्हणजे विजयाची औपचारिकता केवळ शिल्लक आहे या सामन्यामध्ये असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आहे. कोणता असेल दुसरा संघ जो अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये खेळताना दिसेल अर्थात भूमी स्ट्रायकर्स मानरेम संघाविरुद्ध हे जवळपास निश्चित झालंय. अर्थात तो संघ असणार आहे ते 6 चेंडू झाल्यानंतर या ठिकाणी मी स्पष्ट करेन. पहिला चेंडू नवीन षटकातला समीर वेंगुर्लेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती. हा पहिला चेंडू आपण बघतो उजव्या यष्टीच्या बाहेर
पंचांचा निर्णय दोन्ही आज समांतर करत समालोचन कक्षाकडे होतो. हा चेंडू स्वेल असल्याचा आणि घोषितच्या स्वरूपातली एक धाव आणि या एका धावेच्या जोरावरती 2 धावांची भर. संघाची धावसंख्या 20 धावा. एकंदरीत ही धावफलक होती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी कृष्णा पवारनं फटका तर खेळलाय पण बहुत देर कर दी मेहरबा. आते आते चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय रॉयल किंग षटकार. देशाला आमंत्रित केलं गेलं पाहिजे होतं. ती चूक केली रॉयल कारभार संघानं. कृष्णा पवार यांना थोड्याशा तळाच्या क्रमांकावरती ठेवलं आणि त्याचा फटका मी म्हणेल नक्कीच बसलाय तो अर्थात रॉयल कारभार डेगवे संघाला. कृष्णा पवार यांच्याकडे ती काबिलियत ती क्षमता नक्कीच होती मोठमोठे फटके खेळत आपला हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याचा. परंतु आता बराच उशीर झालाय कारण 6 चेंडू 46 धावांची या षटकाच्या सुरुवातीला आवश्यकता होती आणि या षटकाचा जर विचार करायला गेलो ना तर आतापर्यंत 7 धावा खर्ची घातल्यात. पुन्हा एकदा कृष्णा पवारच्या बॅट मधून उंच उंच स्टँड अँड डिस्पॅच इट्स अ मॅक्सिमम. तीन चेंडू आणि आता मात्र 32 धावा असं विजयाचं समीकरण आलंय. शेवटच्या काही षटकामध्ये फटकेबाजी करावी प्रेक्षकांचं मनोरंजन करावं. सीधी बात नो बकवास सब क्लियर आहे. डायरेक्ट चंद्रार षटकार. दोन चेंडू आणि आता मात्र 26 धावा असं विजयाचं समीकरण. शेवटच्या क्षणात प्रेक्षकांची मनोरंजन करावं प्रेक्षकांचं मन जिंकावं आणि या स्पर्धेचा निरोप घ्यावा हा निश्चितपणे असेल विचार तो कृष्णा पवार यांच्या मनामध्ये आणि तोच प्रयत्न एकंदरीत या मैदानावरती आपला दर्जेदार खेळ दाखवण्याचा उपस्थित मोठ्या संख्येनं या सावंतवाडीकरांना एकंदरीत कृष्णा पवार हा प्रयत्न करताना दिसतोय. एक चेंडू 26 धावा दुसरा संघ मिळालाय आता जवळपास अंतिम फेरीत पोहोचणारा. शेवटचा चेंडू त्या ठिकाणी चेंज ऑफ पेस आणि हा सामना जवळपास 25 धावानं एक मोठा विजय साकारलाय. राजाराम वॉरियर्स तवडे संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरतोय. 2026 भाजपा चषक रॉयल किंग सावंतवाडी ने आयोजित केलेल्या स्पर्धेचा. येस आर्यन पाटकर ज्यानं एक हाती झेल टिपलाय आणि त्याच्याकडनं मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक सावंत यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट ते देखील प्रदान केलं त्याला जाणार आहे. तर हा सामना 25 धावानं राजाराम वॉरियर्स तवडे संघानं विजय प्राप्त केलाय रॉयल कारभार डेगवे संघावरती आणि अंतिम फेरीमध्ये त्याने प्रवेश केलाय. अगदी थोड्याच वेळामध्ये रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजप चषक 2026 या स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना जो आपल्या समोर आपल्या भेटीला येणार आहे तो असणार आहे अर्थात भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम विरुद्ध राजाराम वॉरियर्स तवडे या संघादरम्यान. काय घडेल या सामन्यामध्ये अगदी थोड्या क्षणांची विश्रांती. चिटणीस सचिन सावंत, अशोक नाईक, अमोल जमदाडे
समालोचक आपण लगेच या स्टेजवर. मी विनंती करतो जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संदीपजी गावडे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावा. मराठीचा गोड मंजूळ धीरगंभीर आवाज गुरु चिटणीस सर. सावंतवाडी तालुक्याने आम्हाला दिलेला एक जवळचा मित्र, उत्कृष्ट रंगकर्मी आहेत, संगीत नाटकामध्ये सुद्धा खूप छान काम करतात, समालोचन निवेदन तर अप्रतिम करतात. आणि अशा आमच्या या लाडक्या मित्राचा सन्मान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संदीपजी गावडे साहेब आपल्या शुभ हस्ते मंचावर संपन्न होतोय. धन्यवाद. यानंतर कोलगावचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आदरणीय मायकेल डिसोजा सर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे या गावचे सुपुत्र उत्कृष्ट मराठी समालोचक सचिन सावंत यांना आपण सन्मानित करावं. सचिन सावंत. जिल्हा परिषद सदस्य मायकेलजी डिसोजा यांच्या शुभ हस्ते सचिन सावंत यांचा सन्मान होतोय. धन्यवाद मायकेलजी डिसोजा. यानंतर पंचायत समिती उपसभापती गौरवजी मुळीक आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते हिंदी समालोचनाचा रेडिओ आवाज अशोक नाईक सर यांना आपण सन्मानित करावं. पिचवरचे प्रेक्षक बाहेर या. पिचवर कोणी जाऊ नका. पिचवर कोणी जाऊ नका. रॉयल किंगचे सदस्य जावा पिचवर. रॉयल किंगचे सदस्य जरा पिचपर्यंत पोचा. प्रेक्षकांना बाहेर घेऊन या. यानंतर मी विनंती करतो पंचायत समिती सदस्य सदा राणे आपण आपल्या शुभ हस्ते मराठी समालोचनाचा गोड आवाज अमोल जमदाडे सर यांना आपण सन्मानित करावं. अमोल जमदाडे सर मराठीचा गोड आणि चॉकलेटी आवाज. नुकत्याच गौतमी पाटील यांनी ज्यांच्या निवेदनाचं कौतुक केलं आहे आणि अख्खं जग ज्या गौतमी पाटील यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आतुर असतं त्या गौतमी पाटील यांनी ज्यांच्यासोबत सेल्फी घेतला आहे ते हे व्यक्तिमत्व अमोल जमदाडे. यानंतर आमचे ऑफिशियल्स पंच महेश डोंगरे यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संदीपजी गावडे साहेब आमच्या तिन्ही ऑफिशियल्सना आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. महेश डोंगरे. रॉयल किंगचे सदस्य ग्राउंडवर पोचा आणि पिच मोकळं करा. पिचवर कोणालाही फिरू देऊ नका. महेश डोंगरे. या पाठोपाठ जिल्हा परिषद सदस्य संदीपजी गावडे साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण नितीन वेताळ यांना सन्मानित करावं. डान्सिंग अंपायर म्हणून या स्पर्धेत त्यांनी 4 चांद लावलेत. स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर नेली. प्रत्येक विकेटनंतर चौकार षटकारानंतर त्यांचा डान्स प्रेक्षकांच्या मनात अगदी रुजलाय. नितीन वेताळ सरांचा सन्मान होतोय. आणि यानंतर ऋषिकेश उर्फ गोट्या कारिवडेकर आमचे तिसरे ऑफिशियल्स ज्यांनी गेले 3 दिवस खूप सुंदर पंचगिरी केली. गोट्या कारिवडेकर यांचा सन्मान होतोय जिल्हा परिषद सदस्य संदीपजी गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते. यानंतर पुढील सन्मानासाठी जिल्हा परिषद सदस्य मायकेलजी डिसोजा आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान वितरित करावं. आणि यामध्ये सन्मान होत आहेत आमचे स्कोरर नितेश गोळवणकर. नितेश गोळवणकर लगेच या नितेश चला. त्यानंतर tenniscricket.in गौरव सावंत. त्याचप्रमाणे मंडप डेकोरेटर्स गौरव सावंत. DJ रोहित दळवी. स्कोरर नितेश गोळवणकर यांचा सन्मान होतोय. स्कोरर नितेश गोळवणकर यांचा सन्मान होतोय जिल्हा परिषद सदस्य मायकेल डिसोजा यांच्या शुभ हस्ते. ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात नेणारी टीम tenniscricket.in गौरव सावंत विघ्नेश प्रभू. त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे श्रेयस तेली अजित आचरेकर यांच्या वतीने हा सन्मान मायकेलजी डिसोजा यांच्या शुभ हस्ते स्वीकारला जातोय. यानंतर मंडप डेकोरेटर्स आणि DJ गौरव दळवी आणि रोहित सावंत. 24 तासात हा डोलारा ज्यांनी उभारलाय हे सुंदर सेटअप ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलाय. मंडप डेकोरेटर्स लाईट अँड साऊंड गौरव दळवी रोहित सावंत यांचा सन्मान होतोय. त्याचप्रमाणे या सुंदर ट्रॉफी या स्पर्धेसाठी ज्यांनी उपलब्ध करून दिल्यात SS ट्रॉफी हाऊसचे मालक सदानंद धुरी. आपण जवळपास कुठे असाल तर आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. रोहित सावंत यांचा सन्मान होतोय. रोहित सावंत यांचा सन्मान होतोय. खूपच सुंदर साऊंड ऑपरेटिंग अतिशय सुंदर लाजवाब साऊंड सिस्टीम त्यांनी दिली. रोहित 21 आणि रोहित सावंत आपले आभार. गौरव दळवी यांचा यानंतर सन्मान होईल. तत्पूर्वी SS ट्रॉफी हाऊसचे मालक सदानंद धुरी ज्यांनी या स्पर्धेसाठी या सुंदर क्रिस्टल स्पेशलाइज ट्रॉफी उपलब्ध करून दिल्यात. आणि वैशिष्ट्य आजच्या एकाच दिवसात 5 वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ट्रॉफी प्रथम क्रमांकासाठी वितरित केल्यात. यंगस्टार देवगड, रॉयल किंग सावंतवाडी, त्याचप्रमाणे
उमेर वाळपई, उमेर वास्को आणि महापुरुष मालवण. SS ट्रॉफी हौशी मालक सदाधुरी. आणि यानंतर सन्मान अशा व्यक्तीचा स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर आमच्या मालवणी भाषेचा प्रचार ज्याने आपल्या माध्यमातून केला, ज्याने ही भाषा अगदी जगभर पोचवली आणि जो आवाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातला असा आहेच आणि जो आवाज टेनिस बॉल क्रिकेटमधला वर्ल्ड कप म्हणून संबोधला जाणाऱ्या सुप्रीमो ट्रॉफीपर्यंत जाऊन पोचला आणि सिंधुदुर्ग जिल्हा नव्हेच तर गोवा राज्यातील विविध स्पर्धांमध्ये जो आवाज आम्हाला नेहमीच ओळखीचा दिसतो. आणि दुसरी एक महत्त्वपूर्ण घोषणा, IPLच्या मराठी समालोचनासाठी ज्यांनी स्टुडिओ ऑडिशन देखील दिली असे आमचे मित्रवर्य बादल चौधरी सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. बादल चौधरी सरांचा सन्मान सन्माननीय संदीप गावडे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद सगळ्या सन्माननीय समालोचक पंचांचा, गुणलेखकांचा, सगळ्या ऑफिशियलचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर अगदी थोड्याच वेळात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी खास उपस्थित असलेले संदीपजी गावडे, तळवडे जिल्हा परिषदेचे सदस्य यांना मी विनंती करतो की या प्रसंगी या स्पर्धेस आपण शुभेच्छा द्याव्यात. रॉयल किंग सावंतवाडी यांच्या उत्स्फूर्त अशा आयोजनाचं प्रतीक म्हणजे आता हे भाजप चषक 5वं वर्ष आणि ज्यांच्या दातृत्वामधनं हा आजचा एक क्रिकेटचा असा सोहळा आपण सर्वजण बघतोय, ते आमचे सन्माननीय आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र विनोदजी राऊळ, आमचे मित्र विशालजी परब, तसेच या नगरीचे प्रभारी नगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर सर, माझ्यासोबत व्यासपीठावर उपस्थित या सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय गौरवजी मुळीक, माझे मित्र सहकारी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य मायकलजी डिसोजा, तसेच आमचे इन्सुलीचे पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय सदाजी राणे आणि सर्व उपस्थित क्रीडा वर्ग. क्रिकेटच्या स्पर्धा आणि त्यातून नाईट क्रिकेट, डे नाईट क्रिकेट आणि हे संपूर्ण नियोजन करणं हे खरोखरच खूप कठीण असतं. डे नाईट क्रिकेटच्या वेळी विशेषतः अशी काळजी घ्यावी लागते आणि एक चांगल्या पद्धतीचं ग्राउंड आणि चांगलं नियोजन आपण आज इथे सर्वांच्या समोर उभं केलं, त्याबद्दल रॉयल किंगच्या प्रत्येक मेंबर्सचं, ज्यांनी पुढे येऊन इथे काम उभं केलं, तसेच मागून ज्यांनी सपोर्ट केला, अशा सर्वांचं मी मनापासून अभिवादन करतो की तुम्ही फार चांगला असा क्रिकेटची गेम आज तुमच्या एफर्ट्समुळे इथे पूर्णपणे आम्हाला बघायला मिळते. खूप खूप तुम्हाला हॅट्स ऑफ. थँक्यू. धन्यवाद आदरणीय संदीपजी गावडे साहेब, धन्यवाद मायकलजी डिसोजा, धन्यवाद आदरणीय उपसभापती गौरवजी मुळक, धन्यवाद पंचायत समिती सदस्य आदरणीय सदाजी राणे. हे सर्व मान्यवरांना पुढील सोहळ्यासाठी जायचं आहे आणि त्यामुळे आपण त्यांना निरोप देऊया. पुढच्या वर्षी सर आपल्याला नक्की यायचं आहे. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2027 6वे पर्व त्या स्पर्धेतील प्रथम पारितोषिकाची यावर्षी घोषणा झाली. विशालभाई परब यांच्या माध्यमातून 5,55,555. गुरुसर ग्रँड फिनाले आता वेध लागलेत. भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम पंकज सावंत यांच्या मालकीचा संघ रजत मुंडेच्या नेतृत्वाखाली आणि विकास गावडे यांच्या मालकीचा राजाराम मोर्य तवडे संघ समीर वेंगुर्लेकरच्या नेतृत्वाखाली. दोन्ही टीमला विनंती आहे, दोन्ही टीमने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लाईनअप करावी. दोन्ही टीम लाईनअप करा. त्याचप्रमाणे रॉयल किंग सावंतवाडीचे सर्व खेळाडू आपल्याला एस्कॉर्ट करायचं आहे या दोन्ही टीमच्या खेळाडूंना. त्याचप्रमाणे मान्यवर मैदानाच्या दिशेने प्रयाण करतील आणि मैदानावर राष्ट्रगीत आणि त्यानंतर ग्रँड फिनालेचा टॉस. दोन्ही टीम लाईनअप करा.
कॅप्टन रजत मुंडे, कॅप्टन समीर विंगुर्लेकर. बोथ कॅप्टन प्लीज नोट लाईनअप करा. चला, प्रेक्षकांना विनंती आहे मैदान मोकळं करा. प्रेक्षक मैदानाच्या बाहेर या. रॉयल किंग सावंतवाडीचे सर्व सदस्य आपण लगेच पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण मैदान मोकळं करायचं आहे. रॉयल किंग सावंतवाडी पुढच्या 1 मिनिटामध्ये आपल्याला मैदान मोकळं करायचं आहे. चला, रॉयल किंग सावंतवाडीचे सदस्य. दर्शन बांदेकर, दर्शन आपल्याला विनंती आहे आपण मंचावर यावं. आणि आमचा सहकारी मनीषचे वडील मंचावर उपस्थित आहेत. आदरणीय महादेव काका देसाई, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच दर्शन बांदेकर यांना वितरित करावं. दर्शन, आपल्याला विनंती, आपण जरा लवकर यावं. दर्शन बांदेकर.